हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. वेल इट्स ऑलमोस्ट 11 इन द मॉर्निंग आणि मला निघायला उशीर झाला आहे. वेल आज मी आय एम फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम गोइंग टू शूट समथिंग विच इज रिलेटेड टू माय वर्क, वॉट समथिंग इज माय ब्रेड अँड बटर. तर येस, आपण जाऊया. जाण्यासाठी ट्रॅफिक भरपूर असतं. नाही, मी ऑफिसला नाही जात आहे. आय टेक यू टू द प्लेस विच इज रिलेटेड टू माय वर्क. सो आपण जाऊया तिकडे. काही जी लोक जुन्यापासून माझी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की नेमकं माझं काम काय आहे, पण जे नवीन बघत आहेत त्यांनाच कळेल की वॉट वर्क आय डू. सो चला जाऊया. बेसिकली आपण पोचलो आहे जागेवर अँड आय शो यू. दिस इज द गॅराज जिथे आमची कामं होतात आणि पाठीमागे आमची गाडी उभी आहे. शी इज बीन स्टँडिंग फॉर ऑलमोस्ट अ मंथ आणि खूप धूळ वगैरे बसली आहे. ते सगळं बघायसाठीच आलो होतो ॲक्च्युली मी. अँड द प्रॉब्लेम विथ दॅट इज शी इज अ 2016 मॉडेल. वी आर ट्राईंग टू रिप्लेस द व्हेकल. वी डोंट नो वॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू डू, बट येस. हॅलो, एक त्यांचं नको. भयंकर धूळ वगैरे बसलेली आहे गाडीमध्ये. सो येस, हाच माझा बिझनेस आहे. आम्ही ट्रान्सपोर्टेशन करतो डिझेल पेट्रोलचं. आय एम द इंडियन ऑइल वेंडर. माझ्या कंपनीचं नाव आय होप यू कॅन सी तिथे वर लिहिलं आहे अमित ट्रान्सपोर्ट. काचेच्या वर अमित माझंच नाव असल्यामुळे माझ्याच नावाने कंपनी आहे. अँड येस, दिस इज इट. छोटासा बिझनेस आहे. एनिवेज, आपण हे तर काम झालं आहे. आता इथे आलोच आहे, तर प्लॅनिंग टू गो टू APMC. ओके, दिसतं काय बाहेर? नाशिकवरून आलेत कलिंगड विकायला. घेतले यांच्याकडून 2 कलिंगड. 2 नाही 3 घेतले. एक खाल्ला मी. बट नाईस, गोड होते, शेतातले होते त्यांच्या. आणि APMC मध्ये भयंकर ट्रॅफिक आहे, त्यामुळे वी प्लॅनिंग टू कॅन्सल द APMC. लुकिंग टायर्ड. रस्त्यात गाडी पडली बंद. असं झालं आहे की नेमकं काय झालं आहे काय माहिती, बट प्रायमरी अझम्पन्स आहेत की वॉटर पंप क्रॅक झाला आहे, त्याच्यामुळे कूलंट सगळं खाली पडलं आहे आणि त्यामुळे गाडी झाली आहे बंद. तर आता अशा ठिकाणी अडकलो आहे की इथे काय मेकॅनिक वगैरे आपल्याला माहिती नाही. घनसोलीमध्ये मी आय हॅव प्लॅन टू टो द व्हेकल टू आवर गॅरेज आणि तिथेच काम करून देऊ. सो ऑल इन ऑल इट वॉज नॉट अ गुड डे फॉर द कार, नॉट अ गुड डे फॉर द मी. पण येस, ठीक आहे, जो भी होता है. जुनी गाडी म्हटल्यावर हे सगळं होणारच. इट इज एक्सपेक्टेड. ते तिकडून पाणी कुठून तरी लीक होतं आहे. इथून आतमधून पाणी लीक होतं आहे. काहीतरी जळालं पण आहे, वास पण येतो आहे. काय झालं आहे काय माहिती, उघडल्याशिवाय नाही कळायचं. झालेत आणि गाडी ठेवली आहे गॅरेजवर. मी पोचलो आहे घरी, टू टायर्ड. अशा प्रकारे ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. सायनिंग ऑफ फ्रॉम मुंबई. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.